नागपुर मीडिया से बातचीत के दौरान विधायक नाना पटोले ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की चर्चा को लेकर केंद्र सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 2014 से पहले अपने भाषणों में पेपर लीक का मुद्दा उठाया था, लेकिन 3 बार प्रधानमंत्री बनने के बाद भी इस समस्या का समाधान क्यों नहीं किया गया। पटोले ने आंदोलन के दौरान प्रधानमंत्री के लोकसभा में मौजूद नहीं रहने पर भी सवाल उठाए। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। कांदे खाऊ नका म्हणतात, महागाई आहे तर तुम्ही एक वेळ उपाशी राहा असं म्हणतात। देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन भगिनी आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर फार काही तसं टीका करणार नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही एका संविधानिक महत्त्वाच्या पदावर आहात आणि नुकसान काय झालं, मुला मुलींचं त्यांच्या आईवडिलांचं आर्थिक नुकसान काय झालं नीटच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर, याचं तुम्हाला थोडी काळजी असती तर तुम्ही हे सगळं पाप त्याच वेळेस संपवायचं कसं याचा प्रयत्न केला असता। त्यामुळे आता तुम्ही सोशल मीडियावर जा, निर्मला सीतारामच्या या वाक्यावर मुलांनी मुलींनी कुठल्या लेवलवर जाऊन प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते थोडं बघितलं म्हणजे मला प्रतिक्रिया द्यायची गरजच नाही असं मला वाटतं। की आम्हाला कोण मरतंय, कोणाचा मुलगा मरतंय, कोणाची मुलगी मरतंय, कोणाचं भविष्य खराब होतं आहे त्याचं घेणं देणं नाही। आमची खुर्ची सही सलामत राहिली पाहिजे हा विचार त्यांनी प्रगट केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या या लाईनवरही तुम्ही सोशल मीडियावर जा तर तुम्हाला त्यांच्यावर काय काय प्रतिक्रिया झालेली ते तुम्हाला कळतं। हे जन्मत आहे, सोशल मीडियावर आपल्याला खऱ्या अर्थानं जन्मत त्या ठिकाणी कळतं। आणि मला असं वाटतं की जे कोणी भाजपचे मोठे नेते अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर फक्त आमच्याबरोबर जंतर मंतरवर चला, म्हणजे माने असं बोला, मग काय होतं तिथं ते बघा। त्यामुळे मला असं वाटतं की आज भाजपचा कुठलाही नेता आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रियेपासून त्यांनी थांबावं असा माझा सल्ला आहे। नसला ऐकायचा तो त्यांचा भाग आहे। हे महाराष्ट्राचं राजकारण, मी देशपातळीवर तर वेगळ्या राज्यात वेगळं राजकारण, आम्ही जे काही आपले जे संबंध असतात त्यामुळे आज जे काही जी मानसिकता जी बिघडलेली आहे ते या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या पापामुळे आहे। आणि सगळे तरुण आहेत देशभरातले हे आता रस्त्यावर उतरलेले आहेत, हे त्यांना नाकारता येत नाही। त्यांना 3 वर्षाच्या निवडणुकीची वाट पाहण्यापेक्षा नेपाळ अनेक राज्यात देशामध्ये ज्या पद्धतीनं लोकांनी खुर्च्या लोकांच्या कडून मारू भाकललं तशी परिस्थिती या देशात निर्माण होऊ नये याची काळजी भाजपने घ्यावी, नरेंद्र मोदीच्या सरकारने घ्यावी असं आमचं त्यांना विनंती आहे। आता जे आंदोलनकारी आहे त्यांनी सरकारने जाहीर केलं हे आतंकवादी आहेत आणि आतंकवाद्यासारखं त्यांना ट्रीट केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या देशाच्या तरुणाईंना आतंकवादी बोलणं हे किती मोठं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप करते हे पाहायला लागतं। म्हणजे सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल तो आतंकवादी, तो शहरी नक्षलवादी। मला कळत नाही या देशामध्ये की अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं काँग्रेसच्या विरोधात, काँग्रेसने कधी म्हटलं नाही की त्याला आतंकवादी आहे म्हणून, आणि तो त्यांचा अधिकार आहे। पण हे यांच्या विरोधात कोणी बोललं तर तो आतंकवादी, तो शहरी नक्षलवादी, एक नवीन परिभाषा या भाजपने आणलेली आहे। म्हणजे काही हुकुमशाही तर चालवलेली नाही या देशामध्ये आणि म्हणून तिथं कुठल्या संघटना आहे हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ते आंदोलन फेसलेस आहे। स्वयंपूर्तीनं तिथं मुलींची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये या पद्धतीनं त्या आंदोलनाची चेष्टा न करता या आंदोलनातला सकारात्मक मार्ग काढला गेला पाहिजे ही भूमिका आहे। काल राहुलजींनी सुद्धा तीच भूमिका मांडली, 3 मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेत। त्या मुद्द्याप्रमाणे हे या आंदोलनाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे असं आमचं मत आहे।